नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जर आपण राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करत असताना टोल भरण्याबाबत निष्काळजीपणा जर करत असाल तर आता तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. सरकारनं टोल वसुली जास्त कडक आणि पारदर्शी करण्यासाठी नवीन नियम लागू केला आहे. 17 मार्च 2026 पासून लागू झालेल्या या नियमानुसार आता टोल न भरल्यास तुम्हाला दुप्पट टोल मोजावा लागणार आहे. सरकारनं नॅशनल हायवे फी दुरुस्ती नियम 2026 लागू केला आहे. या अंतर्गत न भरलेलं टोल शुल्क अशी नवीन व्याख्या करण्यात आली आहे. जर एखाद्या वाहनाने नोंद इलेक्ट्रॉनिक टोल सिस्टीममध्ये झालेली आहे परंतु टोलचे पैसे मात्र मिळालेले नाही तर तो अनपेड टोल मानला जाईल. टोल न भरणाऱ्यांना पकडण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अशा प्रकरणांमध्ये वाहन मालकाला ई नोटीस पाठवली जाईल, ज्यामध्ये वाहनाचा तपशील, तारीख, ठिकाण आणि थकीत रकमेची माहिती मिळेल. ही नोटीस SMS किंवा ईमेल याद्वारे पाठवली जाईल आणि ती ऑनलाईन पोर्टलवरही तुम्हाला उपलब्ध असेल. सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक विशेष तरतूद देखील ठेवली आहे. जर आपल्याला ई नोटीस मिळाल्याच्या 72 तासांच्या आतमध्ये आपण थकीत टोल भरलात तर आपल्याला फक्त मूळ टोलची रक्कमच द्यावी लागेल. मात्र जर ही ठराविक वेळ उलटून गेली त्यानंतर जर तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. जर एखाद्या वाहन मालकाला वाटलं की मिळालेली नोटीस चुकीची आहे तर तो 72 तासांच्या आतमध्ये ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. सरकारला या तक्रारीचा निपटारा 5 दिवसांच्या आतमध्ये करावा लागेल. जर 5 दिवसांमध्ये तक्रारीचं निवारण झालं नाही तर तो दंड आपोआप रद्द होईल. जर 15 दिवसांपर्यंत तुम्ही टोल भरला नाहीत आणि कुठलीही तक्रार नोंदवली नाहीत तर ही थकीत रक्कम वाहनाच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये नोंदवली जाईल. त्यानंतर गाडीशी संबंधित अनेक महत्त्वाची कामं जसं की नोंदणी, मालकी हक्क हस्तांतरण किंवा इतर सेवांवरती देखील बंदी घातली जाऊ शकते. टोल वसुलीची प्रक्रिया पारदर्शी बनवणं, नियमाचं पालन सुनिश्चित करणं आणि हायवे यंत्रणा जास्त आधुनिक करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यामुळे बॅरियर फ्री टोल यंत्रणेला प्रोत्साहन मिळेल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास देखील वाढेल, असं NHAIच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने इथून पुढे जर तुम्ही हायवेवरती टोल दिला नाहीत तर सरकार हा नवीन नियम लावून तुमच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.